personal mentor, I would like to welcome all of you in our platform. Okay, so in this video, we are going to discuss all the detailed information regarding to the SBI. So SBI through ज्या काही रिक्रुटमेंट पोस्ट आहेत ते ह्या पूर्ण एकच व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. सो SBI मध्ये दरवर्षी 10 पेक्षा जास्त टोटल 10 प्लस जॉब अपॉर्च्युनिटीज ह्या आउट होत असतात. ह्या 10 प्लस मध्ये अशा काही जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत ते फक्त फ्रेशर्स साठी आहेत. फ्रेशर्स साठी म्हणजे तिथे कोणताही जॉब साठीचा एक्सपिरियन्स रिक्वायर्ड नाहीये. जस्ट तुमचं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं असेल किंवा इफ यू आर अ लास्ट इयर स्टुडंट्स देन ऑल्सो यू कॅन अप्लाय दिस पोस्ट. सो अशा कोणकोणत्या आहेत, त्याचबरोबर डिप्लोमा नंतर कोणकोणत्या पोस्ट आपण देऊ शकतो, तर त्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन आपण ह्या एकच व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सो शेवटपर्यंत त्या पोस्टच्या डिटेल्स काय आहेत, त्याची वॅकन्सी किती आहे, एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे आणि त्याचबरोबर मेन म्हणजे एक्झाम पॅटर्न कसा आहे, तो सगळ्या गोष्टी आपण ह्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. पण या व्हिडिओच्या या सर्व गोष्टी पाहण्या अगोदर मी माझी ओळख करून देते. माझं नाव आहे मयुरी सावंत. 2018 मध्ये IBPS PO आणि SO म्हणून माझी बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदामध्ये सिलेक्शन झालं होतं. त्याचबरोबर 2022च्या RBI ग्रेड बी ऑफिसर या पोस्टमध्ये मी इंटरव्ह्यू क्वालिफाईड आहे. आणि आता आपण जी काही इन्फॉर्मेशन बघणार आहे SBI स्टेट बँक ऑफ इंडिया रिलेटेड, आता नुकताच SBI PO ची नोटिफिकेशन आउट झालेली आहे. त्याच्याबद्दलचा एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय काय आहे, त्याची जी लास्ट डेट आहे ती 27 सप्टेंबर आहे. सो लवकरात लवकर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरू शकता. फॉर्म भरत असताना कोणकोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत त्यासाठी मी एक लाईव्ह लेक्चर सुद्धा घेतलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. त्यावरती क्लिक करून तुम्ही सर्व डिटेल्स पाहू शकता आणि SBI मध्ये तुम्ही जॉब मिळवण्याच्या या संधीला तुम्ही त्या संधीचं सोनं नक्कीच करू शकता. आता या व्हिडिओमध्ये SBI थ्रू घेणाऱ्या कोणकोणते रिक्रुटमेंट प्रोसिजर आहेत त्या आपण वन बाय वन डिस्कस करूया. त्या अगोदर हा एक जस्ट रिक्रुटमेंट प्रोसिजरचे अजेंडा पाहून घेऊ. त्यामध्ये सर्वात पहिला आहे SBI अप्रेंटिस. SBI अप्रेंटिसची सुद्धा नोटिफिकेशन निघालेली आहे. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटर या यूट्यूब चॅनलवरती आपण ऑलरेडी ही लाईव्ह डिस्कस केलेली आहे. त्याचबरोबर बँकिंग थ्रू होणाऱ्या जेवढ्या काही एक्झाम्स आहेत त्याचे जे लाईव्ह डिस्कशन आहेत नोटिफिकेशनचे आपण करत राहणार आहोत. सो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर SBI SO. आता SO मध्ये एक्सपिरियन्स बेस्ड जॉब आहे, तरी पण मी इथे का घेतलेलं आहे त्याचं रिझन ही मी थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे. त्याचबरोबर SBI सर्क्युलर बेस्ड ऑफिसर, SBI PO, SBI क्लर्क आणि SBI फार्मासिस्ट असे डिफरंट टाइप्समध्ये SBI रिक्रुटमेंट्स दरवर्षी करत असतात. आता या सगळ्यांच्या जर तुम्ही वॅकन्सी बघितल्या तर ऑलमोस्ट फक्त SBI मध्ये 15,000 प्लस वॅकन्सी आपल्याला पाहायला मिळते. सो ह्या 15,000पेक्षा जास्त वॅकन्सी असणारे ह्या बँकेचा अवेअरनेस बऱ्याचशाच लोकांना नसल्यामुळे त्या अनुषंगाने आपण हा व्हिडिओ आजचा बनवलेला आहे. त्यामुळे जर कोणाला SBI किंवा बँकिंगमध्ये जॉब करू इच्छिणाऱ्या जर कोणी तुमच्या ओळखीचं असेल तर नक्की त्यांच्यासोबत शेअर करायला विसरू नका. सो वन बाय वन बघूयात आपण की नक्की काय क्रायटेरिया असणार आहे. सो सगळ्यात पहिला आपण बघणार आहोत SBI अप्रेंटिस. याची जी पोस्ट मी इथे दिलेली आहे टोटल पोस्ट तर तुम्ही पाहू शकता 6,160 6,160 पोस्ट आहेत. या टोटल पोस्ट साठी जर अप्लाय करायचं असेल तर एलिजिबिलिटी काय असणार आहे आणि ही जी पोस्ट आहे तो 2023 या त्या पोस्ट मधल्या वॅकन्सी मी इथे दिलेल्या आहेत. आता नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये कोणकोणते पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. तर फर्स्ट इज एज. ठीक आहे, एज मिनिमम 20 इयर्स, मॅक्झिमम 28 इयर्स. सो जस्ट लाईक अ क्लरिकल. सो याच्यामध्ये 20 to 28 आहे. डोंट वरी, एज रिलॅक्सेशन इज ऑल्सो देअर. फॉर द SC ST कॅन्डिडेट्स यू हॅव 5 years ऑफ एज रिलॅक्सेशन. फॉर SC ST 5 years. For OBC 3, and for the general category there is no age relaxation for the SBI. Okay,
सो या पद्धतीने स्ट्रक्चर आहे. PWD कॅन्डिडेट जे जनरल आहेत त्यांच्यासाठी आपण 13 इयर्स कन्सिडर करू शकतो. जे 10 इयर्स जनरलसाठी, OBC साठी 13 कन्सिडर करू शकता आणि SC ST साठी अनलिमिटेड आहे. ओके. सो नेक्स्ट इज अ ग्रॅज्युएशन. ठीक आहे, क्वालिफिकेशन. आता ह्या क्वालिफिकेशन मध्ये ग्रॅज्युएशन खूप इम्पॉर्टंट आहे. कोणत्याही शाखेतील ग्रॅज्युएशन स्टुडंट्स. आता बँकिंग म्हटलं तर सगळ्यात मोठा आपला गैरसमज काय असतो की बँकिंग मध्ये जे कॉमर्स बॅकग्राऊंडचे स्टुडंट्स आहेत तेच फक्त इथे अप्लाय करू शकतात. पण मी इथं अगदी तुम्हाला स्वतःचं देखील उदाहरण देते. आय डिड कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि मी सुद्धा ह्या पोस्ट क्रॅक केलेल्या आहेत बँकिंगच्या. सो बँकिंगमध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल अगदी कोणत्याही शाखेमध्ये, मग ते प्लेन ग्रॅज्युएशन असू दे, सायन्स, ॲग्रिकल्चर, डॉक्टर, इंजिनियर, कुणीही इथे अप्लाय करू शकतो. ठीक आहे. आणि त्यासाठी कोणत्याही बँकेचा, अकाउंटिंगचा कोणताही एक्सपिरियन्स इथे रिक्वायर्ड नाही आहे. सो यामध्ये तुम्हाला ग्रॅज्युएशन कंप्लीट हवं आहे. ठीक आहे, अप्रेंटाईजसाठी. आणि ही जी पोस्ट आहे ही कोणती जॉब पोस्ट नाही आहे, हा एक ट्रेनिंग प्रोग्राम आहे. ठीक आहे. सो ट्रेनिंग प्रोग्राम जर तुम्ही इथे अप्लाय केला तर तुम्हाला तो ट्रेनिंग ड्युरेशन जे असणार आहे ते 1 इयरचं असणार आहे. यासाठी जो स्टायपेंड आहे तो 15,000 आहे. टोटल स्टायपेंड 15K म्हणजे 15,000. ठीक आहे. सो याच्यामध्ये तुम्हाला खूप जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटी किंवा 1 इयर नंतर तुम्हाला स्टेबल जॉब किंवा परमनंट जॉब तर नक्कीच नाही मिळणार आहे, पण 1 इयरसाठी स्टेबिलिटी मिळू शकते. त्याचबरोबर तुमच्या रिझ्यूममध्ये हा एक ॲज अ बेस्ट पार्ट म्हणून किंवा एक एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीमध्ये ट्रेनिंग प्रोग्राम नक्की ॲड ऑन होऊ शकतो. आणि येणाऱ्या काळात SBIच्या अपॉर्च्युनिटीज जेवढ्या काही येतील तिथे तुम्हाला हा नक्कीच प्लस पॉईंट मिळू शकतो. त्यानंतर या एक्झामची नक्की पॅटर्न काय आहे. सो याच्यामध्ये सिलेक्शन प्रोसिजरमध्ये एकच एक्झाम असणार आहे. एक्झाममध्ये तुम्हाला फर्स्ट 3 पार्ट्स कुठेतरी पाहिल्यासारखे वाटत असतील. जर तुम्ही आपल्या यूट्यूबवरती रेग्युलरली व्हिजिट करत असाल किंवा बरेचसे व्हिडिओ जर तुम्ही बँकिंगचे पाहिले असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल की हे जे 3 सब्जेक्ट आहेत ते तेच सब्जेक्ट आहेत जे गेले काही दिवस आपण IBPS एक्झाम्ससाठी डिस्कस करत आहोत. बँकिंगमध्ये 3 सब्जेक्ट खूप इम्पॉर्टंट आहेत. त्यामध्ये फर्स्ट येतो क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, सेकंड इज द रिझनिंग ॲबिलिटी अँड थर्ड इज द जनरल इंग्लिश. ओके. सो कम्प्युटर ॲप्टिट्यूड जसं मी तुम्हाला नेहमीच म्हणत आली आहे किंवा मी परत एकदा तुम्हाला सांगते, हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे की रिझनिंग ॲबिलिटीमध्ये जेव्हा कम्प्युटर ॲप्टिट्यूड इथं मेन्शन केलेला जातो 2016-17 पासून आत्तापर्यंत याच्यावरती कोणतेही क्वेश्चन आले नाही. आणि जरी इन केस आले तर MSCIT लेवलचं तुम्हाला इथे नॉलेज सफिशियंट आहे. ओके. सो टोटल 25 क्वेश्चन्स दिसतात तुम्हाला इथे आणि मॅक्झिमम क्वेश्चन सुद्धा इथे 25 दिलेत मार्क्स. ओके. सो 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स. टाइम आहे इथे 15 मिनिट्स. जी लेवल असणार आहे एक्झामची ती इझी टू मॉडरेट आहे. प्लस एक सेक्शन इथे ॲड झालेला दिसतो जो आपण IBPSच्या सिलेबसमध्ये मेन्समध्ये डिस्कस केलेला होता. ठीक आहे. सो तो आहे जनरल अवेअरनेस आणि फायनान्शियल अवेअरनेस. सो जसं मी नेहमी म्हणत आली आहे बँकिंगमध्ये जनरल अँड फायनान्शियल अवेअरनेस जो आहे याच्यामध्ये 70% जो सिलेबस आहे तो करंट अफेअर्सचा आहे. त्याचबरोबर जो 30% आहे तो इकॉनॉमिक, फायनान्स अँड बँकिंग अवेअरनेसचा आहे. सो ज्यावेळेस तुमची ही एक्झाम असणार आहे बिफोर दॅट एक्झाम यू हॅव टू प्रिपेअर फॉर ॲटलिस्ट 6 to 7 months करंट अफेअर्स फॉर हायेस्ट मार्किंग. सो 25 मध्ये जर तुम्हाला 20+ जायचं असेल तर नक्कीच तुम्हाला ह्या गोष्टी अप्लाय कराव्या लागणार. नेक्स्ट आहे 100 मार्क्सची अशी टेस्ट आहे. ही टेस्ट झाल्यानंतर मग तुमचं फायनल तिथे सिलेक्शन होणार आहे. सिलेक्शन होत असताना तुमचा एक इंटरव्ह्यू होईल आणि त्यानंतर तुमची जॉईनिंग होईल. नेक्स्ट इज SBI SO. नेक्स्ट काय आहे इथे SBI SO, SBI स्पेशालिस्ट ऑफिसर. सो SO स्टँड्स फॉर स्पेशालिस्ट ऑफिसर. तर यामध्ये टोटल जे पोस्ट आहेत ते 217 पोस्ट आहेत. आता याच्यामध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया नक्की काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला सांगितलं एज व्हॅरी करते किती, इट्स डिपेंड्स ऑन पोस्ट म्हटलं. सो याच्यामध्ये डिफरंट पोस्ट आहेत ज्या तुम्ही आमच्या टेलिग्राम चॅनलला जर व्हिजिट केलात तर तिथे SOची नोटिफिकेशन आहे, त्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळेल. तर यामध्ये 23 to 35
देन 30 to 45, त्यानंतर ओनली 40, अशा काही वेगवेगळे डिपेंड्स ऑन पोस्ट की कोणकोणते एज क्रायटेरिया आहेत, बट ते वॅरी काय करतात फ्रॉम 23 to 45. आफ्टर दॅट एक्सपिरियन्स इथे गरजेचा आहे, ही पोस्ट फ्रेशर्ससाठी नाही. ठीक आहे. सो तरी देखील मी इथे मेन्शन केलेली आहे, कारण काही बँकिंगचे कॅन्डिडेट्स पण काही बँक्समध्ये रिक्रूट आहेत आणि ते बेटर अपॉर्च्युनिटीज किंवा SBI थ्रू बँकमध्ये रिक्रूट होण्याचा ट्राय करत आहेत. तर त्यामध्ये ते 2 years ऑफ वर्क एक्सपिरियन्स नंतर ते जॉईन करू शकतात, जर त्यांचं ग्रॅज्युएशन बेस असेल एज्युकेशनचा तर, किंवा त्यांचं जर पोस्ट ग्रॅज्युएशन झालं असेल तर त्यांचं 1 year एक्सपिरियन्स सुद्धा सफिशियंट आहे. त्यानंतर सॅलरी पॅकेज इथे खूप चांगल्या पद्धतीने आहे. अजून मी इथं म्हणेल की इट्स ऑल्सो व्हॅरी फ्रॉम इट्स पोस्ट, की कोणत्या पोस्टमधून आहे त्या पद्धतीने पॅकेज इथे व्हॅरी करणार आहे. ठीक आहे. पण साधारणतः 8 लाख ते 12 लाखापर्यंतही तुम्हाला सॅलरी पाहू शकता इयरली. नाव नेक्स्ट सिलेक्शन प्रोसिजर. SO मध्ये जर तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर नक्की सिलेक्शन प्रोसिजर काय आणि कशा पद्धतीची असणार आहे. तर यामध्ये अगेन ते 30 सब्जेक्ट मिळतात जे आपण बघितलं. सो तुमच्या लक्षात येत असेल हळूहळू की जो बेस आहे तो ऑलमोस्ट सेम आहे. आणि यामध्ये नेक्स्ट फक्त एक पार्ट चेंज होतो GKच्या जागी, तो म्हणजे प्रोफेशनल नॉलेज. जो तुम्हाला एक्सपिरियन्स आहे, तुम्ही ज्या फील्डमध्ये किंवा ज्या पोस्टमध्ये तुम्ही अप्लाय करणार आहात तिथे तुम्हाला त्या पोस्ट रिगार्डिंग इथे प्रोफेशनल नॉलेज इम्पॉर्टंट आहे. ओके. सो रिझनिंग मध्ये 50-50, क्वांट 35-35 आणि इंग्लिश 35. सो इथे IQ बेस्ड क्वेश्चनचं वेटेज जास्त आहे. आणि अशी तुमची नंतर 50 मार्क्सची पर्सनल, अशी इथे तुमची नंतर 50 मार्क्सची प्रोफेशनल नॉलेजची टेस्ट असणार आहे, ज्याचे मार्किंग आहे 100. सो 50 क्वेश्चन फॉर 100 मार्क्स. सो 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स हा पॅटर्न दिसतो. याचा सेपरेट टाइम दिलाय त्यांनी 45 मिनिट्स. ओके. आणि हा जो 3 सेक्शन आहे ऍप्टिट्यूडचा त्याचा दिलेला आहे सेपरेट टाइम 90 मिनिट्स. सो ही ऑनलाईन टेस्ट असणार आहे MCQ पॅटर्ननी, तर तुम्ही ही या पद्धतीने देऊ शकता. त्यानंतर नेक्स्ट SBI ची पोस्ट येते ती म्हणजे सर्क्युलर बेस्ड ऑफिसर. याच्यामध्ये मी जे काही पोस्ट दिलेले आहेत ते करंट जी ऍडव्हर्टिजमेंट आउट झालेली आहे त्यामधले हे पोस्ट आहेत. टोटल किती पोस्ट किंवा वॅकन्सी होती 1422. सो सर्क्युलर बेस्ड ऑफिसर मध्ये किंवा आता आपण ज्या 2 पोस्ट बघितल्या याच्यामध्ये मी इथे वर्ड यूज केलेला आहे पोस्ट. याचा अर्थ मला सांगायचे वॅकन्सी किती आहेत. ओके. सो याच्यामध्ये जास्त कन्फ्यूज होऊ नका. त्याचबरोबर एलिजिबिलिटी क्रायटेरिया, अगेन एज क्रायटेरिया जसं आपला PO ला आहे त्याच पद्धतीने मिनिमम 21, मॅक्झिमम 30. ओके. आणि एज रिलॅक्सेशन जे टेबल आहे तो सेम व्हॅरी करणार आहे फॉर ऑल द एक्झाम. क्वालिफिकेशन ग्रॅज्युएशन कम्प्लीट हवं आहे इथे, मग ते फ्रॉम अ रिकॉग्नाइज युनिव्हर्सिटी ऑर इन्स्टिट्यूट. पोस्ट ग्रॅज्युएशन जरी कम्प्लीट असेल तरी तुम्ही इकडे अप्लाय करू शकता. आफ्टर दॅट सॅलरी पॅकेज किती आहे 36,000 सॅलरी पॅकेज आहे आणि इन्क्रीमेंट आहे आफ्टर एव्हरी 6 months फॉर नेक्स्ट 2 years. ओके. आणि त्याच्यानंतर प्रमोशन नंतर अजून डिफरंट येईल. सो या पद्धतीने हा क्रायटेरिया आहे. मग याची सिलेक्शन प्रोसिजर नक्की कशी असणार आहे, तर इथे बघा सगळ्यात पहिलं टेस्ट A आहे. टेस्ट A मध्ये इंग्लिश लँग्वेज, बँकिंग नॉलेज, जनरल अवेअरनेस अँड कम्प्युटर ॲप्टिट्यूड. सो RRB बरोबरच स्पेशालिस्ट ऑफिसर आणि RB असिस्टंट नंतर SBI च्या ह्या सर्क्युलर बेसमध्ये सुद्धा तुम्हाला कम्प्युटर ॲप्टिट्यूडचा सेशन ॲड झालेला दिसतोय. आता या कम्प्युटर ॲप्टिट्यूडची तयारी करत असताना नक्की काय करायचं आहे, तर जेवढे काही MSCIT बेस्ड टॉपिक्स आहेत ते तुम्हाला कव्हर करायचे. ठीक आहे. सो लवकरच त्या टॉपिक रिलेटेड आपण व्हिडिओज घेऊन येणार आहे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. इंग्लिश लँग्वेजमध्ये 30 क्वेश्चन्स आहेत, 40, 30 and 20. सो असे टोटल 120 क्वेश्चन्सची 120 मार्क्सची टेस्ट आहे. म्हणजे अगेन 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स. आणि ही जी टोटल टेस्ट आहे ती MCQ बेस आहे, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स. त्यानंतर तुम्ही ड्युरेशन बघू शकता. इंग्लिश लँग्वेजसाठी त्यांनी 30 मिनिट्स दिले, त्याचबरोबर बँकिंग नॉलेजसाठी त्यांनी 40 मिनिट्स दिले आणि जनरल अवेअरनेस 30 मिनिट्स, कम्प्युटर ॲप्टिट्यूड 20 मिनिट्स. सो इंडिव्हिज्युअल टाइम अलॉटेड आहे. टोटल अशी तुमची टेस्ट 1 ही 2 hours होणार आहे. त्यानंतर
तुम्ही बघू शकता टेस्ट 2 म्हणजे टेस्ट बी. ओके, सो टेस्ट बी मध्ये तुम्हाला एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट आहे जी विथ द हेल्प ऑफ कीबोर्ड तुम्हाला द्यायची आहे. सो या डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट मध्ये काय लेटर रायटिंग आणि एसे रायटिंग. एसे रायटिंग मध्ये त्यांनी सांगितलं 250 वर्ड्स ऑन बँकिंग रिलेटेड. ओके, सो इथे टॉपिक तुम्हाला दिले जाणार. नंबर ऑफ क्वेश्चन तुम्हाला किती आहेत 1 क्वेश्चन. यावरती मार्किंग इक्वल आहे लेटर आणि एसे रायटिंगचं. अशी तुमची 30 मिनिट्सची टेस्ट होईल. त्यानंतर जे मार्क्स आहेत टोटल तुम्ही बघू शकता विच इज 50. ही तुमची असणार आहे टेस्ट 2. ओके, कोणत्या एक्झामसाठी आहे तर SBI सर्क्युलर बेस्ड ऑफिस. ओके, सो ह्या फेज त्याच्यामध्ये असणार आहे. त्यानंतर नेक्स्ट पोस्ट. ठीक आहे, आतापर्यंत आपण 3 पोस्ट बघितलेल्या आहेत. त्यामध्ये 2 फ्रेशर्ससाठी होत्या, एक एक्सपिरियन्स बेस आहे आणि आफ्टर दॅट SBI PO. सगळ्यात मोठी बिग अपॉर्च्युनिटी म्हणू शकता. त्याचबरोबर PO मध्ये सर्वात हायेस्ट लेवलला प्रायोरिटी वाईज जे बँकिंगच्या मुलांची असते ती SBI PO असते. त्याचबरोबर बँकिंग ॲस्पिरंट्स ज्यावेळेस एक्झामची ह्या तयारी करत असतात इथे सर्वात जास्त त्यांचा फोकस असतो की SBIची नोटिफिकेशन कधी येईल. त्याचं मेन रिझन SBI मधल्या जॉब अपॉर्च्युनिटीज असू देत, त्याचबरोबर त्यांचे सॅलरी पॅकेजेस असू देत किंवा त्यांचे जे ग्रोथ वाईज जे काही प्रमोशन ॲक्टिव्हिटीज असतात त्यासाठी ही नेहमी पोस्ट मुलांमध्ये फेमस राहिलेली आहे. तर याची रिक्रुटमेंट जे आहेत ते स्टार्ट झालेले आहेत. 7 तारखेपासून फॉर्म सुरुवात झालेली आहे. लास्ट डेट 27 आहे. तुम्ही देखील हा फॉर्म भरू शकता जर तुम्ही ह्या एलिजिबिलिटी क्रायटेरियामध्ये बसत असाल तर. ठीक आहे, सो नक्की एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे. देन फर्स्ट इज द एज. एजमध्ये मिनिमम 21 to 30. सेम एज रिलॅक्सेशन टेबल सुद्धा आपल्याला सेम असणार आहे. आफ्टर दॅट ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड. ओके, सो कोणत्याही फील्डमधील जी मुलं मुली आहेत त्यांचं जर ग्रॅज्युएशन झालं असेल तर इथे SBI POला अप्लाय करू शकता. नेक्स्ट सॅलरी. ठीक आहे, सॅलरी तुम्ही बघू शकता पर मंथची सॅलरी पॅकेज मी इथं दिलेलं आहे. कारण जर प्रोबेशनरी ऑफिसरची रिक्रुटमेंट जर तुम्ही पाहिली अगदी RRB POची असेल किंवा IBPS PO असेल, SBI PO असेल तर याच्यामध्ये सॅलरी वाईज SBI POची जी पॅकेज आहे तो नक्कीच हाय आहे. ठीक आहे, सो 65,780 और 68,580. सो या पद्धतीने तुम्हाला इथे सॅलरी पॅकेज पाहायला मिळणार आहे. मग या नक्की या एक्झामची तयारी जर करायला सुरुवात केली असेल किंवा करू इच्छिता तर एक्झाम पॅटर्न काय असणार आहे. सो फर्स्ट फेज ही जी एक्झाम आहे ती 3 फेजमध्ये कंडक्ट होते. फेज 1 प्रिलिम एक्झाम, फेज 2 मेन्स एक्झाम अँड द लास्ट इज द इंटरव्ह्यू. ओके, सो बघूया कशी आहे. सेम 3 सब्जेक्ट इंग्लिश लँग्वेज, न्यूमरिकल ॲबिलिटी अँड रिझनिंग ॲबिलिटी. तर याच्यामध्ये टोटल 30, 35, 35 जस्ट लाईक अ IBPS PO. ठीक आहे, याचाही सेम पॅटर्न आहे. इंडिव्हिज्युअल टाइम अलॉटेड आहे फॉर 20 मिनिट्स. MCQ बेस, MCQ टाइप मध्ये ही एक्झाम आहे. ओके, सो 30, 35, 35 सो 100 मार्क्सची ही ॲप्टिट्यूड टेस्ट आहे. त्याचबरोबर एक इम्पॉर्टंट पॉईंट मला हा सांगायचा आहे की यामध्ये जो ॲप्टिट्यूड बेस तुम्ही पॅटर्न बघताय यामध्ये निगेटिव्ह मार्किंग सुद्धा सेम आहे. दॅट इज 1/4. ठीक आहे, 1/4 निगेटिव्ह मार्किंग म्हणजेच किती 0.25. ओके, सर्वच एक्झामसाठी हा पॅटर्न. जर 4 क्वेश्चन्स तुमचे रॉंग आले तर इथे 1 मार्क डिडक्ट होणार. ओके, सो हा आहे फेज 1. फेज 2 आहे मेन्स एक्झाम. फेज 1 ही क्वालिफाईंग नेचरमध्ये आहे. फेज 2 मध्ये तुम्हाला मॅक्झिमम स्कोअर करायचं. त्याचं रिझन असं की तुमचं जेव्हा फायनल मेरिट लिस्ट लागते, फायनल मेरिट लिस्टमध्ये जे मार्क्स कन्सिडर होतात ते मेन्स आणि इंटरव्ह्यूचे असतात. सो मेन्समध्ये तुम्ही 80% आणि इंटरव्ह्यू 20%. सो सर्वात जास्त जो मार्किंग आहे किंवा वेटेज आहे ते मेन्ससाठी आहे. सो तुम्ही जास्तीत जास्त जर इथे मार्क्स घेतले त्या सब्जेक्ट्समध्ये किंवा ह्या पेपरमध्ये तर तुम्ही इझिली तुमची सीट सिक्युअर करू शकणार आहे. तर यामध्ये अगेन तेच 3 सब्जेक्ट आहेत जे प्रिलियमचे आहेत. सो करायचं असं काहीच वेगळं नाही आहे. ऑलमोस्ट पॅटर्न जो आहे तो सेम आहे, सब्जेक्ट सेम आहे.
त्याचबरोबर मार्किंग सिस्टीम तुम्हाला डिफरंट पाहायला मिळेल, बट जे सब्जेक्ट आहेत सेम, सिलेबस सेम. सिलेबसमध्ये जी स्ट्रॅटेजी आणि वेटेज आहे दॅट इज ओनली डिफरंट. ओके, सो प्रिलियमसाठी काय असणार आहे ते आपण प्रिलियमचा सिलेबस डिकोड केलेला आहे, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता. आणि मेन्समध्ये नक्की काय आहे ते मेन्सचा सिलेबस डिकोड केलाय, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता. तर यामध्ये रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन आणि त्याचबरोबर जीके आणि इंग्लिशचं सेक्शन पाहायला मिळतं. सो जीके सेम, अगेन मी तेच म्हणेन की तुम्हाला ज्यावेळेस एक्झाम असणार आहे करंट अफेअर्स आणि इकॉनॉमिक आणि फायनान्सवरती लक्ष द्यायचं. जर वेटेज तुम्ही बघितलं 40 क्वेश्चन हे रिझनिंगचे आहेत, 30 क्वेश्चन अँड 50 म्हणजे काही असे डेटा इंटरप्रिटेशनचे क्वेश्चन आहेत विच वन क्वेश्चन कॅरी 2 मार्क्स. ओके, आफ्टर दॅट जनरल अवेअरनेस 50 क्वेश्चन 60 मार्क्स, इंग्लिश लँग्वेज 35 40. सो असा कोणता तरी एक सेट येणार आहे की तो 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स आहे. सो सर्वात जास्त तुम्हाला लक्षात येऊ शकतं की इथे वेटेज जे दिलेलं आहे ते जीके ला दिले. सो स्ट्रॅटेजी खूप सिंपल आहे. तुम्ही जास्तीत जास्त जर तुमचा फोकस या जीके कडे केला तर जवळपास तुम्ही इथे कट ऑफ क्लिअर करताना हाफ ऑफ द स्कोर फक्त जीके मध्ये होऊ शकतो. सो स्ट्रॅटेजी सिंपल आहे. याचे जे कट ऑफ आहेत ते आपले इंस्टाग्राम आणि टेलिग्राम चॅनलवरती आहेत, तुम्ही ते पाहू शकता. ठीक आहे, सो अशी ही 3 आवर्सची टेस्ट होणार आहे. त्यानंतर एक टेस्ट असणार आहे ती डिस्क्रिप्टिव्हची टेस्ट असणार आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन असतात. आता हे 2 क्वेश्चन कशावरती येणार आहेत तर लेटर रायटिंग अँड एसे रायटिंग. टोटल मार्किंग आहे 50 आणि टाइम ड्युरेशन आहे 30 मिनिट्स. आफ्टर दिस टेस्ट नेक्स्ट इज द इंटरव्ह्यू. ओके, इंटरव्ह्यूला 2 पार्ट मध्ये डिवाइड केलेला आहे. एक पार्ट आहे ग्रुप डिस्कशन, सेकंड इज द इंटरव्ह्यू. ओके, सो ग्रुप डिस्कशन मध्ये टोटल मार्क्स आहेत 20 आणि पीआय साठी त्यांनी दिलेला आहे 30 मार्क्स. सो 20 मार्क्स अँड 30 मार्क्स असे 2 आहेत. या ग्रुप डिस्कशन मध्ये कोणकोणते टॉपिक्स विचारले जातात तर मोस्टली करंट रिलेटेड किंवा जनरल टॉपिक्स असतात. ठीक आहे, अगदी खूप हाय लेवलचे नाही आहेत की तुम्हाला त्याच्यामध्ये काय बोलायचं हा क्वेश्चन पडेल किंवा तुम्हाला खूप डिफिकल्ट वाटत असेल हा पॅटर्न. पण मी तिथं थोडंसं तुमचं टेन्शन कमी करते की ग्रुप डिस्कशनचे जे टॉपिक आहेत ते अगदी जनरल टॉपिक आहेत. लास्ट 3 to 4 इयर्समध्ये कोणकोणते टॉपिक होते त्याची लिस्ट देखील मी टेलिग्राम चॅनलवरती देणार आहे. इफ यू आर इंटरेस्टेड तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मला कमेंट करून सांगा. ठीक आहे, नेक्स्ट SBI क्लर्क. नेक्स्ट पोस्ट कोणती आहे SBI क्लर्क. जर तुम्ही वॅकन्सी बघितली तर टोटल 5486 5486 वॅकन्सी आहे. ठीक आहे, सो या वॅकन्सीमध्ये एलिजिबिलिटी क्रायटेरिया सेम जस्ट लाईक अ PO, पण एज मध्ये थोडासा डिफरन्स आहे. तिकडे किती होता 21 to 30, इथे आहे 20 to 28. ओके, सो जसं क्लरिकलला पॅटर्न असतो बँकिंगमध्ये मॅक्स 28, इथेही सेम आहे. ओके, त्यामध्ये एक्सपिरियन्स जे आहे ते किती आहे ग्रॅज्युएशन रिक्वायर्ड. ठीक आहे, नेक्स्ट सॅलरी. सॅलरी जी आहे 26,000 to 29,000 पर मंथ फॉर द क्लरिकल पोस्ट. आता मोस्टली स्टुडंट्स काय करतात ज्यावेळेस PO किंवा SO अशा एक्झाममध्ये टार्गेट करतात किंवा अशा एक्झामची तयारी करत असतात, क्लरिकलचा फॉर्म भरत नाहीत. का? कारण मला PO व्हायचंय, मला SO व्हायचंय. पण त्या मुलांना PO SO ट्राय करत असताना जर 1-2 वर्ष त्यांची वेस्ट गेली असेल किंवा सिलेक्शन आलं नसेल तर मी नक्की सजेस्ट करेल की तुम्ही IBPS क्लर्क देऊ शकता. त्याचबरोबर जे काही फ्रेशर कॅन्डिडेट असतात त्यांनी देखील ही SBI क्लर्कची पोस्ट द्यायला हरकत नाही. त्याचं रिझन असं की स्टुडंट्स यामध्ये तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्ही इंटरनल एक्झाम्स देऊन सुद्धा PO होऊ शकता किंवा प्रमोशनल ॲक्टिव्हिटीज मधून सुद्धा तुम्ही जवळपास 2.5 वर्षानंतर SBI PO हा होऊ शकता. त्यामुळे तुम्हाला इथे या पोस्टमध्ये अप्लाय करताना कोणताही न्यूनगंड बाळगण्याची गरज नाहीये. आता या एक्झाम मध्ये अप्लाय करत असताना प्रोसिजर 2 स्टेजमध्ये होते. एक म्हणजे प्रिलियम, सेकंड म्हणजे मेन्स. ओके, सो क्लरिकलमध्ये 3 सब्जेक्ट आहेत जे आतापर्यंत आपण पाहत आलो. कोणकोणते? इंग्लिश लँग्वेज, न्यूमरल ॲबिलिटी अँड रिझनिंग. अगेन 100 क्वेश्चनची 100 मार्क्सची टेस्ट आहे. टाइम आहे 60 मिनिट.
सेपरेट टाइम अलॉटेड आहे. आता पीओ आणि या टेस्टमध्ये काय फरक आहे? द लेवल. ओके, द लेवल ऑफ द एक्झामिनेशन. ती जी लेवल आहे ती समटाइम्स लाईक मॉडरेट, काही एखादा सब्जेक्ट असतो थोडासा डिफिकल्ट होऊन जातो, बट इथे इझी टू मॉडरेट आहे. याच्यामध्ये न्यूमरिकल ॲबिलिटी आहे, त्याच्यामध्येही न्यूमरिकल ॲबिलिटी आहे. सो फोकस जास्तीत जास्त कुठे आहे तर कॅल्क्युलेशन्सवरती आहे कम्पेअर टू डी आय. बट इन दॅट सेकंड स्टेज यू कॅन सी इथे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड दिलं. ठीक आहे, जी सेकंड फेज आहे मेन्सची एक्झाम, त्यामध्ये काय दिलंय? क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड. आणि मगाशी पीओ मध्ये काय दिलेलं होतं? डेटा इंटरप्रिटेशन, डेटा अनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. सो त्यामध्ये पीओ मध्ये सर्वात जास्त मेन्समध्ये पार्ट विचारला जातो डीआयचा. आणि इथे जो कॅल्क्युलेशन रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते क्लरिकलमध्ये जास्त विचारतात. रिझनिंग, जनरल अवेअरनेस सेम, अँड लास्ट इज द जीके. सो स्ट्रॅटेजी सेम राहणार आहे. अशी तुमची 190 क्वेश्चन्सची 200 मार्क्सची टेस्ट आहे. यामध्ये इंग्लिशचे 1 मार्क्सचेच क्वेश्चन आहेत. ठीक आहे, 40 क्वेश्चन्स देणार आहेत. टाइम तुम्हाला 35 मिनिट्स आहे. आफ्टर दॅट कॉन्टमध्ये 50 क्वेश्चन 50 मार्क्स. सो 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स. ओके, रिझनिंगमध्ये फक्त असा एक सेट आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स येणार आहे. आणि जीके मध्ये अगेन 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स. अशी ही 2 hours and 40 मिनिट्सची तुमची टेस्ट होणार आहे. या टेस्ट नंतर कोणताही इंटरव्ह्यू नाहीये, बिकॉज बँकिंगमध्ये क्लरिकल आणि असिस्टंट पोस्टला कधीही इंटरव्ह्यू नसतो. सो कुणाला जर इंटरव्ह्यूचा फोबिया असेल तर त्यांना जर पीओ फेस करायला किंवा ग्रुप डिस्कशनमध्ये स्टेज डेअरिंग होत नसेल तर त्यांनी क्लरिकलला अप्लाय करायला हरकत नाहीये. जर तुम्ही क्लरिकल या पोस्टसाठी अप्लाय करत असाल तर इथे फेज टू फेज, ह्या सेकंड फेजमध्ये फेज 1 नंतर फेज 2. फेज 1 जी आहे ती क्वालिफाईंग नेचरमध्ये आहे. फेज 2 मध्ये तुम्ही पाहू शकता की फेज 2 मध्ये अगदी तुम्हाला 0.25 मार्क्स जरी एक्स्ट्रा झाले तरी तुमचं सिलेक्शन आहे. फक्त यानंतर एक एलपीटी टेस्ट असते ज्याला आपण म्हणतो लँग्वेज प्रोफिशियन्सी टेस्ट, ज्यामध्ये ज्या स्टेटमधून तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यातली लोकल लँग्वेजची ही एक टेस्ट असते. ठीक आहे, सो लोकल लँग्वेज म्हणजे जर फॉर एक्झाम्पल तुम्ही महाराष्ट्रामधून फॉर्म भरला तर जी लोकल लँग्वेज आहे मराठी, तर ती मराठी तुम्हाला येते का त्यासाठी एक सोपी साधारण टेस्ट असते. ठीक आहे, जी क्वालिफाईंग नेचरमध्ये असते. त्यानंतर लास्ट तुम्ही पोस्ट बघू शकता एसबीआयची फार्मासिस्ट. सो असे आपले काही बँकिंग स्टुडंट्स किंवा कॅन्डिडेट्स असतील जे फार्मसीमधून असतील. ठीक आहे, ग्रॅज्युएशन त्यांचं झालं असेल किंवा डिप्लोमा, तर त्यांच्यासाठी सुद्धा एसबीआय मध्ये इथे वॅकन्सी पाहायला मिळते. काही वेळेस 90+ असते, तर आता करंटली ज्या होत्या त्या 67 होत्या. ठीक आहे, सो 67 वॅकन्सी होत्या. एज होतं 18 to 30. सो 18 का? कारण इथे डिप्लोमा जरी तुमचा फार्मसीमधून झाला असेल तरी तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याचबरोबर डिग्री सुद्धा फार्मसीमधली हवी आहे. जे सॅलरी पॅकेज असणार आहे ते 28. ओके, सो 28,000 प्लस तुम्हाला इथे सॅलरी पॅकेज पाहायला मिळू शकतं. त्यानंतर सिलेक्शन प्रोसिजर पाहू शकता तुम्ही. इथे फेज 1 आहे, त्यामध्ये जनरल अवेअरनेस, इंग्लिश, ॲप्टिट्यूड म्हणजेच याच्यामध्ये येणारे कॉन्टचे काही टॉपिक्स, आणि रिझनिंग ॲबिलिटी, अँड लास्ट वन इज द प्रोफेशनल नॉलेज. ठीक आहे, कंपोजिट टाइम दिलेला आहे. सो कंपोजिट टाइम म्हणजे नक्की काय आहे तर तुम्ही डिसाईड करू शकता की आउट ऑफ दिस सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टला किती वेळ दिला पाहिजे. ठीक आहे, सो या 2 तासामध्ये ते तुम्ही डिसाईड करू शकता. क्वेश्चन्स जर तुम्ही बघितले आणि त्याचबरोबर इथे आन्सर, तर टोटल इथेपर्यंतचा जो पार्ट आहे तो 1 क्वेश्चन फॉर 1 मार्क्स आहे. इथे फक्त 1 क्वेश्चन फॉर 2 मार्क्स तुम्हाला पाहायला मिळेल. सो अशी टोटल किती मार्क्सची टेस्ट आहे? 200 मार्क्स. ही झाली तुमची फेज 1. नाव फेज 2. फेज 2 आहे इंटरव्ह्यू. सिलेक्शन प्रोसिजर मध्ये 2 फेज मध्ये चालते. फर्स्ट जी तुम्ही आता बघितली टेस्ट झालेली आहे, सेकंड मध्ये ओनली इंटरव्ह्यू. ठीक आहे, आता इंटरव्ह्यू मध्ये काही गोष्टी मी स्पेसिफिकली सांगेल. जर तुम्ही बँकिंगची तयारी करत असाल तर इथे जो इंटरव्ह्यू आहे यामध्ये बऱ्याच स्टुडंटना इंटरव्ह्यूची भीती वाटते. त्याची रिझन्स काय आहेत? एक म्हणजे स्टेज डेअरिंग, दुसरं इंग्लिश थोडंसं बोलताना डिफिकल्टी येत असेल किंवा इंग्लिशमध्ये तेवढा कॉन्फिडन्स येत नसेल त्यामुळे तुम्हाला भीती वाटते. थर्ड इज द लॅक ऑफ नॉलेज.
सो या तिन्हीवरती पण सोल्युशन आहे. फर्स्ट म्हणजे लॅक ऑफ नॉलेज. जर तुम्हाला नॉलेज इम्प्रूव्ह करायचं असेल विथ द रिअल टाईम एक्झाम्पल्स तर तुम्ही आपले सेशन्स पाहू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला खूप हेल्प होईल की कसं नॉलेज गेन करू शकता. ठीक आहे. त्याचबरोबर रीडिंगमध्ये काय काय सोर्सेस ॲड झाले पाहिजेत ते देखील आपण तुम्हाला गाईड करणार आहोत. सेकंड, जो तुमचा स्टेज डेअरिंगचं कॉन्फिडन्स आहे ते तुम्ही मॉक इंटरव्ह्यू थ्रू करू शकता. ठीक आहे. सो मॉक इंटरव्ह्यूज तुम्ही देऊ शकता बिफोर द फायनल इंटरव्ह्यू. अँड द थर्ड वन इज द इंग्लिश. तर इंग्लिश तर तुम्ही बोलू शकता इंग्लिश तर तुम्ही बोलू शकता, पण ज्यांना त्याच्यामध्ये डिफिकल्ट येते तुमचं थोडंसं मी इथं भार कमी करते की इथे कोणत्याही लँग्वेजचं रिस्ट्रिक्शन नाही आहे. ठीक आहे. देअर इज नो रिस्ट्रिक्शन फॉर लँग्वेज. तुम्ही हिंदी, मराठी, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये इंटरव्ह्यू देऊ शकता. स्पेसिफिकली इंटरव्ह्यू देत असताना इंग्लिशमध्येच बोललं पाहिजे असं काहीही नाही. ठीक आहे. सो SBI थ्रू घेतल्या जाणाऱ्या जेवढ्या काही रिक्रुटमेंट्स आहेत फॉर द फ्रेशर या आपण एक व्हिडिओमध्ये डिस्कस केलेल्या आहेत. जर तुमचे फ्रेंड्स, कलिग्स किंवा कोणी रिलेटिव्स जे असतील ते बँकेची तयारी करत असेल तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना कळेल की SBIमध्ये दरवर्षी 15,000 पेक्षा ज्या जास्त जागा निघतात त्यामध्ये रिक्रुटमेंट कशा पद्धतीने होते. ठीक आहे. सो इफ यू हॅव एनी क्वेरी प्लीज फील फ्री टू शेअर विथ अस. वी आर हिअर टू हेल्प यू. सो इफ यू हॅव एनी क्वेरी दॅट कमेंट बॉक्समध्ये नक्की तुम्ही मला कमेंट करून कळवा. थँक्यू सो मच. हॅव अ गुड डे. थँक्यू. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.